जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये आज आपण आणखीन एक वेळापत्रक आणलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेनिंगवर पाठवण्यासाठी किती विद्यार्थी हे कोणत्या गटातील पाठवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि एकूण किती विद्यार्थी पाठवण्यात येणार आहे आणि केव्हा पाठवण्यात येणार आहे आणि ट्रेनिंग सेंटर कोणतं असणार आहे, संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर बघा, अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय रारापो बल गट 8 मुंबई कॅम्प परिसर 24/9/2024. विषय बघा, राज्य राखीव पोलीस बलातील नवप्रविष्ट सशस्त्र पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण सुरू करण्याबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की राज्य राखीव पोलीस बलातील 22-23 पर्यंतचे सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पात्र ठरलेल्या व सध्या गटात मुख्यालयात हजर करण्यात आलेल्या नवप्रविष्ट सशस्त्र पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे खालीलप्रमाणे सुरू करण्याचे नियोजित आहे. म्हणजेच तुम्हाला नानवीज हे प्रशिक्षण केंद्र मिळणार आहे. तर कोणत्या गटामधील किती विद्यार्थी आहेत तर पहा, जालना गट 3 133, नागपूर SRPF 4 122, त्यानंतर दौंड 5 82, दौंड 7 110, छत्रपती संभाजीनगर 14 85, त्यानंतर काटोल नागपूर 18 45, त्यानंतर वडसा गडचिरोली 47, SRPF बलगट क्रमांक 15 गोंदिया 32 आणि कुसडगाव 19 29, एकूण 695 उमेदवार हे नानवीजला पाठवण्यात येणार आहे. तरी विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे यांनी वरीलप्रमाणे राज्य राखीव पोलीस बल पुणे व नागपूर परिक्षेत्रामधील घटकांमध्ये हजर झालेल्या सशस्त्र पोलीस शिपाई यांना मूलभूत प्रशिक्षणाकरिता पाठवण्याची व प्रशिक्षण सुरू करण्याची तारीख निश्चित करून त्याप्रमाणे राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे पोहोचतील या बेताने कार्यवाही करावी. त्यानंतर पुढे बघा, व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास पाठवावा. तर बघा, तारीख निश्चित झालेली नाही आहे, पण यांचं पूर्ण शेड्यूल तयार झालेलं आहे. किती विद्यार्थी कोणत्या गटातले पाठवायचे आहे तर आणि त्यांना प्रतसुद्धा पाठवण्यात आलेले बघू शकता. प्रतिसुद्धा गट बघू शकता 4 5 7 13 14 18 19 15 3 असे पाठवण्यात आलेले आहे. तर जे यावर्षी SRPFला भरती झालेली आहे आणि आता मुख्यालयामध्ये जे हजर झालेले आहे, म्हणजे गटामध्ये जे हजर झालेले आहे त्यांना पाठवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचे काही अपडेट आली की आणखी तुम्हाला कळवण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.